नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. चीनचे परराष्ट्र मंत्री सन वेइडुंग 2 दिवसाच्या भारत भेटीवर होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची त्यांनी गाठभेट घेतली. दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. परस्पर हितांच्या मुद्द्यावर या भेटीमध्ये सहमतीने निर्णय घेण्यात आला. 5 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की दोन्ही देशांच्या सेना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकमेकांच्या समोर उभ्या टाकल्या होत्या. कधीही युद्धाचा भडका उडेल अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु आज दोन्ही देशांनी हात मिळवणी केल्याचं चित्र जगाच्या समोर आलेलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ही इच्छा होती की भारत आणि चीनने एकत्र यावं, परंतु ती प्रत्यक्षात आली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करणीमुळे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, जून 2020मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या फौजांमध्ये संघर्ष झाला. आपले काही जवान धारातीर्थी पडले, परंतु चीनचं खूप मोठं नुकसान झालं. आपल्या अनेक पटीने त्यांचे जवान मारले गेले. हा संघर्ष झाल्यानंतर चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या फौजा आणून उभ्या केल्या. भारताने सुद्धा चीनच्या भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं. भारताने सुद्धा आपल्या फौजा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणल्या आणि ही परिस्थिती तब्बल 4 वर्ष होती. 4 वर्ष दोन्ही देशांच्या फौजा एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या. परंतु चीनच्या लक्षात आलं की हा नवा भारत आहे, हा झुकणारसुद्धा नाही आणि बदलणारसुद्धा नाही, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. आणि त्याच्यानंतर वाटाघाटी सुरू झाल्या. दोन्ही देशांच्या या वाटाघाटी गेल्या वर्षी यशस्वी झाल्या आणि डिसेंबर 2024मध्ये दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून आपापल्या फौजा मागे हटवल्या. चीनची आक्रमकता हा काही भारतासाठी नवा विषय नाही आहे. 1962 पासून भारताने ही आक्रमकता पाहिलेली आहे. तेव्हापासून भारत आणि चीन या 2 देशांमध्ये तणाव आहे. या तणावाचा भडका उडावा आणि त्या भडक्यावर आपल्याला हात शेकता यावेत याच्यासाठी अमेरिकेने सुद्धा वारंवार प्रयत्न केले. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग अर्थात क्वाड या 4 देशांच्या गटाची अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापना झाली. अमेरिकेशिवाय भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे 3 देश या गटाचे सदस्य आहेत. या गटाच्या निमित्ताने भारताला चीनच्या समोर झुंजायला उभं करावं असा अमेरिकेचा प्रयत्न होता. परंतु भारत प्रचंड दक्ष होता. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सुरुवातीपासून स्पष्ट केलं की क्वाड हा काही एशियाचा नेटो नाही आहे. नेटो आपल्याला माहिती आहे युरोपियन देशांचा समूह आहे. हा समूह रशियाच्या विरोधी आहे आणि अमेरिकेचे त्याला आशीर्वाद आहेत. डॉक्टर जयशंकर यांनी स्पष्टोक्ती केली की चीनच्या विरोधात कोणत्याही गटबाजीमध्ये आम्हाला रस नाही आहे. त्यांनी युरोपियन राष्ट्रांना सुद्धा सुनावलं की तुम्ही शीतयुद्धाच्या मानसिकतेतून बाहेर या. भारत, चीन आणि रशिया या 3 देशांनी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारचं विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हारोव्ह यांनी काही दिवसापूर्वी केलेलं. आणि त्यांनी असं बिनदिक्कतपणे सांगितलेलं की भारत आणि चीनला झुंजवण्यामध्ये युरोपियन देशांना प्रचंड रस आहे, अमेरिकेला प्रचंड रस आहे. या 3 देशांची युती अमेरिकेला निश्चितपणे चालते आहे. जेव्हापासून ब्रिक्स हा समूह बनला, ज्याच्यामध्ये भारत, रशिया, चीन हे महत्त्वाचे 3 देश आहेत, तेव्हापासून अमेरिकेला धडकी भरलेली आहे. कारण अमेरिकेला माहिती आहे की हा जो ब्रिक्स समूह आहे, तो ब्रिक्स समूह जगामध्ये डॉलरची जी मातब्बरी आहे, डॉलरचा जो बोलबाला आहे, तो मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. रशियाच्या नेत्यांना असं वाटतं की युरोपियन देश आणि अमेरिका भारत आणि चीनला भिडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मग वस्तुस्थिती काय आहे? देशामध्ये जेव्हा पहिलं NDAचं सरकार आलं तेव्हा त्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस. आणि 1998 रोजी जॉर्ज फर्नांडिस यांनी एक खूप मोठं विधान केलं होतं. या विधानाने प्रचंड खळबळ माजली होती. जॉर्ज फर्नांडिस असं म्हणाले होते की चीन हा भारताचा शत्रू क्रमांक 1 आहे. या विधानामुळे भारताची जी काही भूमिका आहे ती स्पष्ट झाली होती. चीनला सुद्धा माहिती आहे की भारत आपल्याला शत्रू मानतो. 2 वर्षापूर्वी ग्लोबल टाइम्समध्ये, ग्लोबल टाइम्स हे चीनी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे आणि याच्यामध्ये जी मतं प्रसिद्ध होतात ती सरकारची भूमिका आहे असं जगभरामध्ये मानलं जातं. तर नोव्हेंबर 2023मध्ये या ग्लोबल टाइम्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात असं म्हटलं होतं की चीन भारताकडे शत्रू म्हणून बघत नाही, चीन भारताकडे भागीदार म्हणून बघतो. आणि भारताला चीनशी भिडवण्याचे जे युरोपियन देशाचे आणि अमेरिकेचे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांचा सुद्धा या लेखामध्ये समाचार घेण्यात आला होता. भारत चीन संबंधांबद्दल रशियाचं काही मत असो, चीन काही म्हणत असो, भारताला हे पक्क ठाऊक आहे की चीन हा आपला शत्रू आहे. भारताला हे ठाऊक आहे की चीनची नजर भारताच्या जमिनीवर आहे. भारताला हे ठाऊक आहे की चीनला भारताची जमीन हडपायची आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये चीनने आधीच भारताची हजारो एकर जमीन हडपलेली आहे. तणावाचा हा इतिहास दोन्ही देशांना ठाऊक आहे. तरीसुद्धा सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमध्ये भारताला असं वाटतं की हा तणाव कुठेतरी आवर्ता घेतला पाहिजे आणि चीनच्या नेत्यांना सुद्धा तसंच वाटतं आहे.
दोन्ही देशांना एकमेकांशी संबंध सुधारण्याची गरज वाटते आणि ही जी वातावरण निर्मिती केलेली आहे त्याचं श्रेय पूर्णपणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याची गरज आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अस्त्राचा वापर करून आधी चीनला रगडण्याचा प्रयत्न केला, परंतु चीन बदला नाही. चीनने रेअर अर्थ मटेरियलचा चाबूक काढला आणि त्याच्यानंतर ट्रम्प ताळ्यावर आले. त्यांना शी जिनपिंग जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना फोन करावा लागला, त्यांना विनंती करावी लागली आणि त्यानंतर कुठे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. ट्रम्प यांनी आधी टेरिफच्या मुद्द्यावरून चीनशी पंगा घेतला. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी भारताशी सुद्धा संबंध खराब केले. त्याचं कारण म्हणजे सध्या ते पाकिस्तानच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत. या प्रेमाखातर ते भारताचं नुकसानसुद्धा करू शकतील. हा अत्यंत सनकी माणूस आहे हे जगाच्या लक्षात आलेलं आहे. जोपर्यंत ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत तोपर्यंत अमेरिकेचे अन्य राष्ट्रांशी जे संबंध आहेत ते कधी घोड्यावर तर कधी गाढवावर अशाच प्रकारे असतील याची जाणीव भारत आणि चीनला सुद्धा झालेली आहे. आणि त्यामुळे रशियाने सुतोवाच केल्याप्रमाणे भारत आणि चीन वाटाघाटी करून एकमेकांशी आपले संबंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनचे उपपरराष्ट्रमंत्री सन वुईडोंग यांच्या भारत भेटीकडे पाहावं लागेल. नवी दिल्लीमध्ये त्यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची गाठभेट घेतली, त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये अनेक मुद्द्यांवर तोडगा निघालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी चीनने हिरवा कंदील दाखवलेला आहे. गेल्या वर्षीसुद्धा या मुद्द्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती आणि याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असं चित्र निर्माण झालं होतं. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू करणं, पासपोर्ट व्हिसा संबंधी जे नियम आहेत त्याच्यामध्ये आणखी सुटसुटीतपणा आणणं, दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. हा अमृत महोत्सव दोन्ही देशांनी एकत्रितपणे साजरा करणं, नद्यांचा डेटा शेअर करणं अशा अनेक मुद्द्यांवर या चर्चेतून तोडगा निघालेला आहे. गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनमधून भारतात जी थेट विमानसेवा होती ती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याचा जबरदस्त फटका चीनी विमान कंपन्यांना बसत होता. एकतर चीनला मंदीचं ग्रहण लागलेलं आहे, त्यात विमान कंपन्यांना आर्थिक झळ बसल्यामुळे चीनने वारंवार विनंती केली की भारताने ही थेट विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करावी, परंतु भारताने चीनला लोंबकळत ठेवलं होतं. परंतु सध्याच्या नव्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे. आता विमानसेवा सुरू करण्यास मान्यता देऊन भारताने दर्यादिली दाखवलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे चीनलासुद्धा थोडीशी दर्यादिली दाखवावी लागणार आहे. चीनने रेअर अर्थ मटेरियलच्या निर्यातीवर कठोर प्रतिबंध लादले होते आणि त्यामुळे सगळं जग अडचणीत आलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन करून विनंती करावी लागली होती आणि त्याच्यानंतर अमेरिका आणि चीनमध्ये निर्माण झालेला जो तणाव होता तो थोडासा निवळला होता. विक्रम मिस्री आणि सन वुईडोंग यांच्या चर्चेमुळे भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सुद्धा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण चीनने रेअर अर्थ मटेरियलच्या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर ऑटोमोबाईल इंडस्ट्री प्रचंड अडचणीत आली होती, विशेष करून EV कारची निर्मिती करणाऱ्या कंपन्या. परंतु आता भारताने चीनचे हितसंबंध जपल्यामुळे चीनलासुद्धा भारताचे हितसंबंध जपणं भाग आहे. या जगात कोणताही देश कोणत्याही देशावर उपकार करत नाही. प्रत्येक देश स्वतःचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा एकमेकांचे हितसंबंध जपावे लागतात. इथे नेमकं ते चित्र दिसतंय. भारताने चीनचे हितसंबंध जपल्यामुळे चीनलासुद्धा आता भूमिका बदलून भारताचे हितसंबंध जपणं भाग आहे. चीन आणि भारत आपला तणाव कमी करून जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामागे फक्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा सनकीपणा नाही आहे. पाकिस्तान अमेरिकेकडे जरा जास्त झुकल्यामुळे चीनचा प्रचंड तिळपापड झालेला आहे. अशा बातम्या वारंवार येत होत्या की पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना अमेरिकेच्या आर्मी डेचं निमंत्रण मिळालेलं आहे. या बातम्यांमुळे चीनचा प्रचंड भडका उडावला होता. आता व्हाईट हाऊसनेच खुलासा केलेला आहे की आमच्या आर्मी डेला आम्ही कोणालाही निमंत्रण दिलेलं नाही आहे, आसिफ मुनीर यांनासुद्धा बोलवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर खरं तर चीनचा पारा उतरला पाहिजे होता, परंतु तसं चित्र दिसत नाही आहे. गेल्या काही दशकामध्ये चीनने पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. मग ती चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या निमित्ताने असो किंवा ग्वादर बंदराच्या निमित्ताने अनेक प्रकल्पामध्ये चीनची गुंतवणूक आहे. चीनने पाकिस्तानमध्ये इतका पैसा ओतला तरीसुद्धा पाकिस्तानची अमेरिका निष्ठा अजिबात पातळ झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे चीनी नेत्यांचा भडका उडालेला आहे. ऑपरेशन सिंदूर भारताने पॉज केल्यानंतर आपली चामडी वाचवण्याचं श्रेय चीनला न देता पाकिस्तानने अमेरिकेच्या पदरात टाकलं. त्याच्यामुळे पुन्हा चीनचा भडका उडाला. आता तर उघड झालेलं आहे. नूरखान हवाई तळ अमेरिकेच्या नियंत्रणात आहे. म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिकेच्या नात्यांचे खरे अंतरंग आता उघड झाल्यामुळे चीनी राजकीय नेते पाकिस्तानवर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत.
चीनची थेट स्पर्धा अमेरिकेशी आहे. पाकिस्तान हा फक्त एक मोहरा आहे. पाकिस्तान हा असा एक बिनबुडाचा लोटा आहे जो कधीही कुठेही कलंडू शकतो. हे चीनी नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांना लक्षात आलेलं आहे की पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार नाही. म्हणून ते पाकिस्तानबरोबर असलेले संबंध संपुष्टात आणून भारताला मिठी मारतील अशी अजिबात शक्यता नाही आहे. ते पाकिस्तानचा वापर करत राहतील, भारताच्या विरोधात त्याला चिथवत राहतील. परंतु चीनी नेत्यांच्या ही बाब लक्षात आलेली आहे की भारताशी फार पंगा घेणं म्हणजे भारताला अमेरिकेकडे ढकलणं, आणि हे या क्षणी या भूराजकीय परिस्थितीमध्ये चीनला शक्य नाही आहे. आणि त्यामुळे चीनने थोडंसं आवर्त घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमेरिकेबरोबर जो चीनचा तणाव होता तो संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच पुढाकार घेतला होता. त्यांनी चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन कॉल केला होता. परंतु चीनला आधी रगडण्याचा प्रयत्नसुद्धा या ट्रम्प यांनीच केला होता. हे सुद्धा चीनी राजकीय नेत्यांना माहिती आहे. आणि म्हणून भारताशी सद्यस्थितीमध्ये संबंध सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये जी स्पर्धा सुरू आहे ती साधी सरळ स्पर्धा नाही आहे. जगात सर्वात शक्तिमान कोण हे ठरवणारी स्पर्धा आहे. चीनला महासत्ता बनायचं आहे आणि अमेरिकेला महासत्ता नावाचं जे बिरुद आहे ते टिकवायचं आहे. आणि त्यातून हा संघर्ष उफाळलेला आहे. आज अमेरिकेला रेअर अर्थ मटेरियलची प्रचंड गरज आहे. ती गरज भागवण्यासाठी अमेरिकेने तात्पुरती शरणागती पत्करलेली आहे. ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना फोन कॉल केला, त्यांना विनंती केली, त्यांच्यासमोर नाक रगडलं. परंतु ज्या क्षणी अमेरिका रेअर अर्थ मटेरियल या विषयामध्ये स्वयंपूर्ण होईल, जेव्हा अमेरिकेला चीनची गरज उरणार नाही, तेव्हा हा संघर्ष पुन्हा एकदा पेटणार आहे. पुन्हा एकदा अमेरिका चीनला रगडण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं चीन आणि अमेरिकेमध्ये निवळलेला तणाव तात्पुरता आहे, तसं भारत आणि चीनचं एकत्र येणंसुद्धा तात्पुरतं आहे. भारताला चीनच्या कब्जामध्ये जी जमीन आहे ती सोडवायची आहे, ती पुन्हा एकदा ताब्यात घ्यायची आहे. चीनला भारताची नवी जमीन हडपायची आहे. चीनचा हिंद महासागरामध्ये हस्तक्षेप वाढतो आहे. चीन भारताला घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सगळे असे मुद्दे आहेत की ज्याच्यावरून भविष्यामध्ये पुन्हा एकदा चीन आणि भारताचा संघर्ष होणं अटळ आहे. हा संघर्ष कोणीही टाळू शकत नाही. तरीसुद्धा भारत आणि चीनमध्ये तात्पुरता हा जो तह झालेला आहे त्या तहाचं स्वागत केलं पाहिजे, कारण हा तह अमेरिकेच्या एका सनकी राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात आहे. ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर केलेली हातमिळवणी जशी तात्पुरती आहे, तसं सन वुईडॉंग आणि विक्रम मिस्री यांची झालेली प्रेमळ चर्चा ही सुद्धा तात्पुरती आहे. जगाच्या राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. आज मित्र असलेले उद्या शत्रू होतात. शत्रू असलेले काही काळ मैत्रीसुद्धा करून घेतात. त्यामुळे जगाचा इतिहास हा असाच आहे. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या शत्रूंनी मैत्री केली, एकमेकांना मिठ्या मारल्या, अशी उदाहरणं जगाच्या इतिहासामध्ये अनेक आहेत. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्या महायुद्धात रशियाने जर्मनीशी मैत्री करार केला होता. 20 वर्षाचा हा मैत्री करार होता. परंतु नंतर जर्मनी आणि रशियामध्ये फाटलं आणि रशियाने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने म्हणजे इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेच्या बाजूने या युद्धामध्ये उडी घेतली आणि तिथेच या युद्धाचा जो निकाल होता तो निकाल फिरला. भारत आणि चीनचं अशा प्रकारे एकत्र येणं हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी निश्चितपणे खूप मोठा धक्का आहे. कदाचित त्यांची अक्कल या एकत्र येण्यामुळे ताळ्यावर येऊ शकते, किंबहुना ती ताळ्यावर यावी म्हणून हे दोन देश एकत्र आलेले आहेत आणि त्याच दिशेने पुढची रणनीती हे दोन्ही देश आखतील अशा प्रकारची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.